परभणीमध्ये 7ही नगर परिषदांमध्ये 5:30 वाजल्याच्या नंतर देखील मोठ्या प्रमाणावरती मतदारांच्या रांगा लागल्यात। 5:30 वाजण्याच्या आधी मतदान केंद्रावरती आलेल्या मतदारांचं मतदान करवून घेतलं जाणार आहे। 5:30 वाजता 250 मतदान केंद्रांचं गेट बंद करण्यात आलं आणि इथल्या या मतदानाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। 7 नगर परिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। मात्र आता 5:30 वाजल्यानंतर परभणी जिल्ह्यातील 7ही नगर परिषदांमध्ये येणारे 250 मतदान केंद्रांचे गेट लावून घेण्यात आलेले आहेत। तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या रांगा ज्या आहेत त्या या मतदान केंद्रावर पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर मी सध्या जिंतूरमध्ये आहे आणि जिंतूरमधील हे मतदान केंद्र आपण बघू शकतो। एकीकडे महिलांची रांग जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे आणि दुसरीकडे पुरुषांची रांग आहे आणि मोठ्या प्रमाणावर ही रांग आपल्याला बघायला मिळते। 5:30 वाजून गेलेत। बाहेर मतदान केंद्रांचे गेट जे आहेत ते लावून घेण्यात आलेले आहेत। मध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत आणि हे मध्ये आलेले जे मतदार आहेत ते शेवटच्या मतदाराचं मतदान होईपर्यंत हे मतदान असंच सुरू राहणार आहे। आपण जर बघितलं तर परभणी जिल्ह्यातील 7 नगराध्यक्ष पदासाठी जवळपास 31 पेक्षा जास्त उमेदवार आहेत आणि 165 नगरसेवक पदासाठीचे जवळपास 500 पेक्षा जास्त उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आणि या सर्वांचं भवितव्य जे आहे ते आज या मतपेटीमध्ये बंद झाले ना। आपण बघितलं तर 5:30 नंतरही परभणी जिल्ह्यातील बहुसंख्य मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। आता विजय कोणाचा होणार, पराजय कोणाचा होणार हे येणाऱ्या 21 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।